असं ऑफिशियल चला लगेच. रोहित रेमजे आपण या लगेच मॅच चालू होते. रोहित असला दोन सौरभ आहेत. एका बाजूला काताळे आहे तर दुसऱ्या बाजूला पाटील आहेत. दोन्ही अगदी एक क्लासिकल खेळाडू. एफसीटीचा संघ सौरभ पाटील डावखुरा शैलीचा बॅटर्स. पॉवर प्लेचा षटक असेल. पहिला चेंडू टाकला जाईल. पाटीलच्या विरोधामध्ये सौरभ काताळे. पहिलाच बॉल ऑफला ड्राईव्ह केला गॅपमध्ये. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन घेतले गेलेले आहेत. प्रयत्न 3चा सक्सेसफुली 3 रन्स कंप्लीट. हे बॅटल खूप महत्वाचं आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही संघाने पहिला सामना जिंकलाय. आता दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने ते दाखल झालेत. तर एका बाजूला अलायन्स 11 या टीमनं पहिला सामना पराजित झालेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा सामना त्यांनी जिंकला. आता तिसरा सामना ते घेत आहेत. आता एफसीटीचा संघ आहे हा दुसरा सामना खेळताना दिसेल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू केवळ एक सिंगल. यष्टरक्षक आतिश भागवत सर जे कटेठवडी गावचे पोलीस पाटील महोदय देखील आहेत. या मॅच मध्ये आपल्या अगदी एफसीटी टीमला सातत्याने, त्याचबरोबर या टीमच्या आधारस्तंभ एकंदरीत अमरदादा पाड्याळ असतील, त्याचबरोबर निलेशजी रेमजे देखील या स्पर्धेदरम्यान आनंद घेत आहेत आणि आपल्या टीमला चांगलं शेअर ऑफ सपोर्ट करताना पाहायला मिळतात. पुलटॉस बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. इथे 4 रन्स मिळतील. कोणीच रोखू शकत नाही या चौकाराला. 4 रन्स मिळतच आहेत. संघाचं स्कोर बोर्ड आता पुढे सरकेल आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 रन्स झालेले आहेत. त्याला माहित आहे हे जे षटक आहे थोडंसं थांबून खेळणं गरजेचं आहे, कारण एखाद मात्र जर का चांगला बॉल अगदी यष्ट उद्ध्वस्त करून देखील जाऊ शकतो. हे पाटीलचा कंट्रोल दाखवतंय. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणार एकमेव प्लेयर फ्लिक केले क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेगच्या परिसरामध्ये सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला. 2 रन्स याही बॉलवरती मिळणार आहेत. पुढचा चेंडू आपण पाहूयात. मोठं संकट घेऊन येऊ शकतं का? हवेमध्ये बॉल होता. खूप काळ असं वाटलं होतं की जान हातेले पे आ गई थी. चांगला थ्रो केलाय आतिश भागवत यांच्या हातामध्ये. खोलवरचा बॉल आणि तिथे 2 रन्स मात्र मिळतील. ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 रन्स. त्याचबरोबर आरजे स्पोर्ट्सचे मालक जितूदादा मांडवकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जितू सर, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. आपण असं नसतो वा. कुणाल कात्रे आता ट्रॅकवरती आलेले आहेत. नंबर 2चं षटक त्याच्या माध्यमातून ते टाकलं जाईल. सायंकाळच्या सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. अनिकेत तेरेकर स्ट्राईक मार्कवरती. मागचा सामना अगदी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. यापुढची मॅच गजानन वॉरियर्स कामतकोंड विरुद्ध आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर. हवेमध्ये बॉल होता, तिथे कॅच मिस हातामधून झाली आहे. प्रमोद पालकरला आपण तिथे पाहिलं. थोडीशी आता चर्चा केली जाईल.
बॅट चेंज केलेली आहे, बल्ला चेंज केला, थोडीशी विचार देखील बदलावे लागतील. अनिकेत असेल अलायन्स 11 या टीमचे 2 आयकॉन खेळाडू, मागच्या मॅचमध्ये आयकॉन सारखेच खेळले होते. ऑनला ड्राईव्ह केलाय, 2 कंप्लीट केले जातील, प्रयत्न 3चा असू शकणार आहे. हा नानाचा मामला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ, आय कॉन्टॅक्ट देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. संघाचं स्कोर कार्ड आता थोडंसं वेगानं पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन आता पोचते 19 आकड्यावरती. 19 रन झालेले आहे स्कोरबोर्ड वरती. लेफ्ट हँडेड बॅटर सौरभ पाटील तयार आहे. लक्ष्मणच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल, एक्स्ट्राज मिळतील. कुणाल कात्रे गोलंदाजीमध्ये डीप खोली आहे एफसीटी या टीम कडे देखील. चांगले बॅटर आहेत, चांगले. नो बॉलचा इशारा, परंतु या बॉलवरती मात्र टोटली 3 रन्स मिळतील. 2+1 टोटली 3 रन्स ऍड करावे लागतील. खराब गोलंदाजीचं या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. तुम्ही सुरुवातीचे 2 चेंडू विकेट टप्प्यावरती टाकताय. ओ यावेळेला दांडी गोल यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. सुरेख गोलंदाजी. पाटील सरळ मैदानाच्या बाहेर जाणार आहे. 15 धावा करत असताना कमालची आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली कुणाल कात्रेच्या माध्यमातून. सौरभ पाटीलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम. एक विध्वंसक फलंदाज, कदाचित तो डोकेदुखी ठरू शकला असता एफसीटी टीमच्या विरोधामध्ये. यापुढची मॅच आहे, टॉस साठी यायचं आहे. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड. राकेशनं या ठिकाणी आल्याला एक मोठा प्रहार केलाय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाईल. जिथे आपल्याला 6 रन्स बघायला मिळतील. षटकार आलाय. राकेश बोर्ड आक्रमक बॅटर, बॅटिंग करतोय. अगदी स्वतःच्या बळबुतावरती ज्यावेळेस जो स्ट्रोक खेळला गेला, प्रचंड वेगानं फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. चेंडू याही वेळेला खूप लांब जाईल आणि चेंडू दिशा खराब तर दशा देखील खराब. बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार, 2 षटकार. नो बॉलचा इशारा दिला गेलाय. टोटली 7 रन्स आता ऍड करावे लागतील. अंपायर्सनं सांगितलं नो बॉल. अंपायर डिसिजन विल बी दास डिसिजन. 36 झालेले आहेत. राकेश भुवड कमालची बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. फुल टॉस वरती पुन्हा प्रहार. बॅक टू बॅक 3रा सिक्सर. पाटील मात्र या ठिकाणी खामोश झाला, परंतु राकेश पुढे शांत बसणार आहे. 3 चेंडू 3 सिक्स पाहायला मिळत आहे. संघाचं स्कोरबोर्ड 42 ला आता जाऊन पोहोचलाय. अनिकेत तेरेकरनं सांगितलंय येस होय की तुम्ही बरोबर क्रिकेट खेळताय. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय राकेश. अचूक टप्प्याची बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. ही सुरेख गोलंदाजी आहे. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये एफसीटीचा संघाचा हा एक महत्वपूर्ण बॉलर आणि 3 रन्स मात्र आता इथे मिळतील. 2चा खेळ संपलेला आहे. संघाचं स्कोर कार्ड 45 ला 1. अलायन्स 11. सौरभला पुरुष एकदा आता बोलवलं गेलंय 3ऱ्या षटकामध्ये. ओहो, पुन्हा एकदा सौरभचं देखील स्वागत केलंय. राकेशच्या वाटमधून हवाई सफर, छान षटकार. राकेश नावाच्या वादळाने इथे तर प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलरवरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 51 रन स्कोर बोर्ड वरती. राकेश इथे 5 चेंडूंमध्ये 27 धावांवरती खेळतोय. सौरभ कातळेवरती चांगला प्रहार करताना दिसलाय. बॅटचा स्पर्श मात्र यावेळेला आपण बघतोय केवळ आणि केवळ एक सिंगल.
52 रन स्कोर बोर्डवरती क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आता केलेला आहे. इथे रन्स मात्र मिळून जातील, हा नानाचा मामला असेल. तो योग्य वेळेला 2च रन्स मिळत आहेत. सौरभ काताईला आपण फेस करताना पाहिलंय. सौरभचा पहिला चेंडूवरती वेलकम सुस्वागतम षटकाराने केलं होतं. त्याच्यानंतर सौरभचा पुनरागमन एक सिंगल. यावेळेला शांत आणि संयमी क्रिकेट बघायला मिळतंय. 1च रन्स मिळणार आहे. खरंच कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं मागणं षटक होतं, त्याच्यानंतरला या ओव्हरमध्ये सिक्सर आल्यानंतर एक सिंगल, मग दुहेरी, मग सिंगल. याला म्हणतात कमबॅक बॉलरचा. सरळ जडमध्ये टाकलाय. तिखट चेंडू होता. ऑफिशियल सांगतात की चेंडूला मात्र खाली जमिनीला स्पर्श झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. कुणालच्या हातामध्ये चेंडू सरळ आणि षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 6 चेंडू अजून शिल्लक आहेत. रन्स 55. आरजे स्पोर्ट शिवाजीनगर आणि त्याचबरोबर गजानन वॉरियर्स कामतकोंड दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सकडे या. शेवटची 2 मिनिटं असतील दोन्ही टीमना. राकेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. 35 रन्स वरती तो वैयक्तिकरित्या खेळतोय. 9 चेंडूंना तरी फेस केलंय. इथे अर्धशतक या टीमच्याच माध्यमातून राकेश आता झळकवताना पाहायला मिळू शकेल का आदूच्या विरोधामध्ये. मोठा प्रहार केलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. 2 रन्स मात्र घेतलेत. धावसंख्या 61 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचणार आहे. 61 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचलेला आहे. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा प्रहार करायचा. यॉर्कर लाईन्सचा बॉल. आता शोहेब बरमारेनं मात्र मोठा प्रहार करायला सुरुवात केली, पण तो कॅच पकडली आहे तिथे. चांगलीच कॅच पकडली आहे. असं वाटतंय तर कुठेतरी एफसीटी बनाम अलायन्स 11चा संघ खेळतो, परंतु प्रतिस्पर्धी टीमकडे अगदी 8 ते 9 नंबर पर्यंत परिपूर्ण बॅटिंग आहे. आपण 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. अशुभम असेल, कुणाल कात्रे आहे, सागर देखील त्या टीमकडे आहे, त्याचबरोबर आदित्य देखील आहे. चांगले नामांकित खेळाडू सौरभ काताळे असेल, प्रमोद पालकर सारखे हार्ड हिटर या संघाकडे आहेत. धावसंख्या आता 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटच्या बॉलवरती किती रन्स मिळतील हे देखील पाहावं लागेल. रस काढणं गरजेचं आहे इथे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच बलाढ्य आहे. मोठा प्रहार केलाय शेवटच्या बॉलवरती. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 71 झाली आहे. 72 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. आता इथं असं वाटते दोन्ही डावखुरी शैलीचे बॅटर येतील का मैदानाच्या आतमध्ये, हे देखील पाहणं महत्वाचं राहील. घेऊया छोटीशी विश्रांती आणि जाऊया पुढच्या मॅच मध्ये, जिथे आरजे स्पोर्ट शिवाजीनगर विरुद्ध प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळू शकतील. एकंदरीत श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड.
मी सर्व ज्या डगआउटमध्ये बसलेले जे प्लेयर्स आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, ज्या चेअर आहेत त्या फक्त बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी रिझर्व करून आपण ठेवलेल्या आहेत. कारण बॅटिंग करणाऱ्या ज्या टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना त्या चेअर मिळत नाही आहेत. आपणा सर्वांच विनंती असेल की आपण लवकरात लवकर तिथून उठायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण बसण्यासाठी व्यवस्था करून द्या तिथे. आमचे सचिन जे कासेकर आहेत ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मुंबईमधून या स्पर्धेचा स्पोर्ट्स या चॅनलच्या साहाय्यानं घरबसल्या आनंद घेत आहेत. सो त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचकडे जाऊयात. पहिल्याच बॉलवरती चांगले बॅटिंग करताना आपण पाहिले, थोडीशी बीस फील्ड सात रन झालेले आहे सुरुवातीच्या 3 बॉलवरती. कुणाल कात्रेला आक्रमण करावं लागेल कारण डावकर शैलीला जे बॅटर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण षटकार खूप सारे पाहिलेले होते. शुभम अब्दुल देखील अगदी थोडे मागे आहेत. आदित्य आणि त्याचबरोबर कुणाल ही जोडगोळी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन थोडंसं कुठेतरी बॉलरला इरिटेट करत राहतं. राऊंड द विकेट बॉलिंग. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी टाकला जाईल. मोठा प्रहार केलाय, मोठा प्रहार कुणालच्या बॅटमधून एक्सूमधून फटका, सहारण षटकार. आ 72 धावांचं टार्गेट पार करायचंय. येथे धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. एक डॉट त्याच्यानंतर मग चौकार, त्यानंतर तिहेरी आणि या बॉलवरती 6 रन्स. टोटली 13 रन स्कोर बोर्डवरती. या मॅच नंतरला पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गजान वॉरियर्स कामत कोणचा संघ खेळताना दिसू शकेल. एकंदरीत आरजी स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमच्या विरोधामध्ये. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यॉर्कर लाईन्सचा बॉल यष्टी उद्ध्वस्त आणि सरळ कुणाल कात्रेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ज्या कुणालनं पाटीलला बाद केलं होतं त्या आज पाटीलनं आता कुणालला देखील यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. बाहेर जावं लागलंय.
क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या 15 रन्स. बॅटर नेम बॅटर नंबर 3 वरती सुजलला पाठवलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आता प्रदीप कुटरेकर आहे. स्ट्राईक मार्क वरती असणार जो आदित्य आहे प्रदीप कुटरेकर गावरे एक्सप्रेस याच्या अगदी अगेन्स्ट खेळताना रणनीतीनुसार तुम्हाला घ्यावं लागेल. एक स्ट्रॅटेजी बनवून घ्यावं लागेल कारण या 72 धावांचा तुम्हाला डोंगर पार करायचा आहे. कुणाला एक 6 मारला त्याच्यानंतरला पुढच्या चेंडूवरती तो बाद झाला. प्रदीपला हँडल करण्यासाठी मोठे प्रहार. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पडल्यानंतर आतल्या बाजूला येतोय. आदित्य थोडस स्वतःवरती नाखुश दिसतोय. पाहिजे तशी बॅटिंग झाली नाहीये. मोठे स्ट्रोक येतील का आदित्यच्या बॅटमधून. समोरच्या दिशेनं वॉटर कॉट सुपर कॅच आणि इथे सौरभ पाटीलनं कॅच पकडली. आदित्य देखील थोडासा प्रेशर मध्ये दिसत होता. त्याला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय आणि एफसीडीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद पालकर हार्ड हिटर. प्रमोद आलेला आहे बॅटिंग साठी. एफसीडीचा हा महत्वपूर्ण आक्रमक विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज. ओहो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा प्रहार केला गेलाय. मिळतील. प्रमोद पालकरनं आल्याला सुरुवात केली. याच शैलीचा जो खेळाडू आहे या गोष्टीसाठीच ओळखला जातो की फक्त आणि फक्त जायचं आणि शेवटचे काही चेंडू असतील त्याच्यावरती जाऊन प्रहार करून फक्त यायचं आहे. ही सध्याची तरी भूमिका आपल्याला या खेळाडूची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. अनिकेत तरेकर चेंडूच्या पाठीमागे बघ थोडासा लेझीनेस पाना दिसला तिथे. पुन्हा शॉर्ट बॉल आहे. आता राकेश बोर्ड आलाय. येथे देखील काही वेळेला बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. एक भाग्यशाली चौकार होता. धावसंख्या 23 आकड्यावरती. आता इथे पहिला अनिकेत होता, तिथे राकेश आला. आता राकेशला सांगितलं तुम्ही त्या बाजूला जा. आता सुमित स्वतः आलाय. हा 23 रन्स 23 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल. टीमचा विस्फोटक फलंदाज. मोठा प्रहार आणि मोठा प्रहार म्हणजे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर सारच मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी होतो समाप्त. 29 लॉस ऑफ 2. रन्स 29 रन्स 2 ओव्हर नंतरला 12 चेंडूंमध्ये अजून देखील 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. 12 मध्ये 43 पाहिजेत. सुजलला देखील मोठे प्रहार करावे लागतील. ज्याप्रमाणे प्रमोदनं सुरुवात केली. 3 चेंडू आले. सुरुवातीचे 2 चेंडू होते. 2 4 1 6 आल्या सुरुवातच केली होती. अगदी जो गोलंदाज होता त्याला चांगलं रिमाइंड साठी घेतलं होतं. शेवटच्या 3 बॉल वरती सुरेख बॉल. भन्नाट वेग. इथे बॅट फिरवण्या अगोदर सरळ यष्टींचा वेध घेत चेंडू गेला.
डावखुऱ्या शैलीचा आता शुभम आलेला आहे. शुभमला मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील, कारण हा सामना जिंकायचा असेल तर 11 बॉलमध्ये तुम्हाला 43 म्हणजे तुम्ही सिंगल डबलनं हा सामना मात्र जिंकणार नाही आहात. तुम्हाला त्याच्यासाठी फक्त चौकार षटकारांचाच बहुसार करावा लागेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो खेळाडू आहे अगदी रायटी देखील खेळू शकतो, लेफ्टी देखील खेळू शकतो. ही कुठेतरी त्याची वैशिष्ट्य आहे, त्याची स्पेशालिटी आहे. पहिला बॉल अगदी स्लॉटमध्ये होता, परंतु त्या कुठेतरी गतीला बीट होताना पाहायला मिळाला होता. स्लॉटचा बॉल, फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 घेतलेत प्रयत्न, तिसऱ्याचा आणि 3 देखील कंप्लीट झालेले आहेत. स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल 32 या आकड्यावरती. अलायन्स 11 या टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आणि इथे मात्र कॅच पकडली आहे. बाईनं काय कॅच पकडलेली आहे, जबरदस्त कॅच. जिथे चौथा मोठा धक्का आता एफसीटी या टीमला बसलाय. मिस्टर सागर यांना आता पाठवलं गेलंय. 8 बॉलमध्ये अजून 40 रन्स पाहिजेत, म्हणजे सगळे तुम्हाला षटकार स्ट्रोकावे लागतील. इथून पुढे सगळ्या चेंडूंवरती तुम्हाला प्रहार म्हणजे सिक्सर स्ट्रोकावे लागतील. फुलटॉस बॉल आहे, या फुलटॉस बॉलवरती सुमित आता आलाय. सुमितनं कॅच पकडली. सागर देखील आल्या या ठिकाणी प्रेझेंटी लावली आणि सरळ मैदानाच्या बाहेर. सौरभ काताळे आता नंबर 7 वरती. सात बॉलमध्ये आता 40 रन्स, म्हणजे 1 चौकार आणि 6 षटकार. सध्याची जी समीकरणं आहेत अशाच प्रकारची या मॅचची. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावसंख्या 33-33, जिंकण्यासाठी 6 मध्ये 39. या बॉलवरती आता 3 रन्स तर नक्कीच मिळतील. जिंकण्यासाठी 5 मध्ये 36. 5 बॉल आहेत, त्या 5 बॉलमध्ये 36 धावांची इथून गरज असेल एफसीटी या टीमला. अलायन्स 11 पहिला सामना पराजित झाले, त्याच्यानंतरला या स्पर्धेमध्ये एक विक्रम केला. 98 धावा 4 ओव्हरमध्ये त्याने ठोकल्या. सौरभ पाटीलचे अर्धशतक. त्याच्यानंतर या मॅचमध्ये एक चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. तर एफसीटी हा जो संघ आहे पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे, तर त्याच्यानंतर या मॅचमध्ये कुठेतरी थोडासा पिछाडीवरती दिसतोय. शॉर्ट बॉल आहे, पाटीलच्या सरळ डोक्यावरून इथे हाय अँड सम 6 रन्स मिळतील. षटकार बघायला मिळतो. राकेश थोडीशी चर्चा करतायत आणि कितकडे देखील शॉर्ट बॉल होता. शुभमनं चांगलंच त्याचा समाचार घेतला. चार बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 30 रन्स पाहिजेत अजून देखील. लक्ष्यमच्या थोडस बाहेर. 4 मध्ये आता 29 पाहिजेत. 4 चेंडू 29 धावांची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाईल का? शशांक शिगवण चेंडूच्या खाली आहेत आणि इथे कॅच पकडली आहे. मोठा धक्का बसेल आता एफसीटी या टीमला. विकेट नंबर 6. बॅटिंग साठी न्यू बॅटर नेम जानी. बॅटिंग साठी जानी बॅटिंग साठी आलाय. हो, जानीच्या पाठीमधून हवाई अल्ला आणि सरळ मात्र शोएब बर्मरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल.
आणि सरळ मैदानाच्या बाहेर येत आहेत. आणि उर्वरित जेवढे चेंडू शिल्लक आहेत तेवढे चेंडूंमध्ये जेवढे सिक्सर्स टोकले जातील तिथे आमचे किशोरदादा पालकर सांगत आहेत की प्रत्येक सिक्सरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. सिक्सरसाठी 1000चं कॅश प्राईज आहे. स्ट्राईकला अजून यावं लागेल सर. 1000 मिळणार आहे जर शेवटच्या बॉलवरती तुम्ही सिक्स टोकला तर. धावसंख्या 45 ला जाऊन पोहोचले. सिक्सर ठोका 1000चं कॅश प्राईज घ्या किशोरदादा पालकर यांनी सांगितलंय. परंतु नाही लागलेलं कॅश प्राईज होतं ते आता तुम्ही मात्र पटकावलेलं नाही. तुम्हाला त्याच्यासाठी षटकार ठोकायचा होता. हा सामना जिंकला अलायन्स 11 या टीमनं. अभिनंदन करूयात. ऑफिशियल चला, ऑफिशियल चला, आपण वादविवाद करत बसू नका.